तर फर्स्ट क्वेश्चन काय आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन इडम और फ्रेज. ते इडम किंवा फ्रेज कोणती दिलेली आहे, ड्रॉप ऑफ ए हॅट. त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट. तर मिनिंग काय आहे, तर विदाउट एनी डिले. ओके, आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज्ड ॲज अ वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द अंडरलाईन ग्रुप ऑफ वर्ड्स. तर अंडरलाईन ग्रुप ऑफ वर्ड कोणता दिलेला आहे, तर सेंटेन्स काय आहे, माय इन्फ्रास्ट्रक्चर मीटिंग वॉज अ कम्प्लीट फेल्युअर. तर कम्प्लीट फेल्युअर याच्यासाठी आपल्याला वन वर्ड सबस्टिट्यूट सांगायचं आहे. तर त्याचा आन्सर आहे फायस्को, ऑप्शन नंबर फर्स्ट. ओके, नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो, सिलेक्ट द अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन इडम और फ्रेज. इडम फ्रेज काय दिलेली आहे, चीफ ऑफ द ओल्ड ब्लॉक. ओके, त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सेकंड, पर्सनॅलिटी रिसेंबलिंग देअर पॅरेंट. ओके, नेक्स्ट सिनोनिम विचारला आहे आपल्याला, ॲरेबलचं सिनोनिम. तर त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर फोर्थ, फर्टाईल. देन सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड टू फिल इन द ब्लँक. कंप्रेस हा वर्ड दिलेला आहे, त्याच्यासाठी आपल्याला अँटोनिम सांगायचा आहे. तर सेंटेन्स काय आहे, देर आर गोइंग टू डॅश देअर लॉन बाय रिड्युसिंग द साईज ऑफ द फ्लावर बेड्स. ओके, कंप्रेसचा इथे अर्थ काय येतो, तर रिड्यूस इन साईज. तर त्याचा आपल्याला अपोजिट सांगायचं आहे. तर एनलार्ज मीन्स इन साईज म्हणजे समथिंग लॉंग. ओके, तर ऑप्शन नंबर थर्ड याचा आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड टू फिल इन द ब्लँक. तर सेंटेन्स काय दिलेला आहे, दिस इज द ओनली अँड डॅश व्हर्जन ऑफ द होल इन्सिडेंट. तर एक्झॅगरेटेड हा वर्ड दिलेला आहे, त्याच्यासाठी आपल्याला अँटोनिम सांगायचा आहे. तर त्याचा आन्सर येतं ऑप्शन नंबर 2, अब्रिज्ड मीन्स शॉर्ट ऑन समथिंग. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो, आपल्याला सिनोनिम विचारलेला आहे रिव्हीलचा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. तर रिव्हीलचा सिनोनिम काय आहे, रिचॉईस. ओके, ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट ऑप्शन. देन वी गो टू नेक्स्ट क्वेश्चन. काय म्हटलं आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड टू फिल इन द ब्लँक. एक्झॉस्टेड याच्यासाठी आपल्याला सिनोनिम सांगायचं आहे. तर सेंटेन्स काय आहे, द लिटल गर्ल वॉज क्वाईट डॅश आफ्टर रनिंग राऊंड अँड राऊंड द प्लेग्राऊंड. ओके, तर त्याच्यासाठी काय येईल, त्याचा आन्सर काय आहे, तर ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट ऑप्शन, ड्रेन्ड. द लिटल गर्ल वॉज क्वाईट ड्रेन्ड आफ्टर रनिंग राऊंड अँड राऊंड द प्लेग्राऊंड. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, अँटोनिम विचारलेला आहे आपल्याला. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. ओके, तर वर्ड काय आहे, ॲबंडन. ॲबंडनचा अँटोनिम काय आहे, अपोजिट, तर ॲडॉप्ट. ओके, ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. देन नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो, इन द फॉलोइंग क्वेश्चन आउट ऑफ द गिवन 4 ऑल्टरनेटिव्ह सिलेक्ट द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेस द मिनिंग ऑफ द इडम और फ्रेज. तर इडम और फ्रेज कोणती दिलेली आहे, जम्प ऑन द बँड वॅगन. ओके, तर त्याचा अप्रोप्रिएट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, मीन्स टू जॉईन इन अ पॉप्युलर ॲक्टिव्हिटी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल विचारले, आर्टिकल टू फिल इन द ब्लँक. सेंटेन्स काय आहे, आय विल टीच यू डॅश सिरीज ऑफ वॉर्म अप एक्सरसाइजेस अँड इजी स्ट्रेचेस. ओके, तर त्याच्यासाठी आर्टिकल काय येईल, तर ए येईल. ओके, ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट ऑप्शन. आय विल टीच यू अ सिरीज ऑफ वॉर्म अप एक्सरसाइजेस अँड इजी स्ट्रेचेस. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो, सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज्ड ॲज अ वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द गिवन ग्रुप ऑफ वर्ड. तर ग्रुप ऑफ वर्ड कोणता दिलेला आहे, सेंटेन्स काय दिलेला आहे, तर लॉस ऑफ कम्प्लीट होप. ओके, तर त्याचा आन्सर येते डिस्पॉन्डन्सी. ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट ऑप्शन. ओके, देन वी गो टू नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. ही वेंट डॅश
द हाऊस अँड वेटेड फॉर हिज मदर. तर याच्या ठिकाणी काय येईल, तर ऑप्शन नंबर सेकंड येईल, इंटू. ओके, बिकॉज इथे काय सांगितलं आहे, ही एक मोमेंट आहे, इट्स अ ओनली मोमेंट आउटसाइड टू इनसाइड. ओके, देअरफॉर इट्स आन्सर इज इंटू. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. Select the most appropriate option to fill in the blanks. I have decided we dash punish the villain who dash the ruin of Moscow. Okay, तर त्याचा आन्सर येते ऑप्शन नंबर फर्स्ट. I have decided we must punish the villain who has caused the ruin of Moscow. Okay, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो, select the most appropriate option that can substitute the underlined word in the given proverb. If there is no need to substitute it, select the no substitution required. ओके, तर इथे एक प्रोवर्ब दिलेली आहे, त्याच्यासाठी आपल्याला सबस्टिट्यूट सांगायचं आहे अंडरलाईन वर्डसाठी, थिंगसाठी. ओके, जर सबस्टिट्यूशन रिक्वायर्ड नसेल तर आपण ऑप्शन नंबर 4 चूज करू शकतो, नो सबस्टिट्यूशन रिक्वायर्ड. ओके, तर प्रोवर्ब काय दिलेली आहे, ॲक्शन स्पीक लाउडर दॅन थिंग्स. ओके, तर त्याचा आन्सर येते ऑप्शन नंबर सेकंड, वर्ड्स. क्वेश्चन नंबर नेक्स्ट काय म्हणतो, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक्स. ओके, आफ्टर डॅश ब्रेकफास्ट सलवाई अराइव्ड अँड टूक एमिली अँड जोनाथन आउट टू सी डॅश मेअर्स. ओके, तर ह्याचा ऑप्शन येते फर्स्टसाठी फर्स्ट जी ब्लँक जागा आहे त्याच्यासाठी नो आर्टिकल रिक्वायर्ड, अँड सेकंडसाठी द, तर त्याचा आन्सर येते आफ्टर ब्रेकफास्ट सलवाई अराइव्ड अँड टूक एमिली अँड जोनाथन आउट टू सी द मेअर्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द गिवन वर्ड टू फिल इन द ब्लँक. तर असाइंड हा वर्ड दिलेला आहे, त्याच्यासाठी आपल्याला सिनॉनिम सांगायचा आहे. ओके, साईद वॉज डॅश द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ प्रोटेक्टिंग द डॉटर ऑफ हिज एम्प्लॉयर. ओके, तर त्याचा आन्सर येते ऑप्शन नंबर फर्स्ट, इंटरेस्टेड. साईद वॉज इंटरेस्टेड द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ प्रोटेक्टिंग द डॉटर ऑफ हिज एम्प्लॉयर. ओके, आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. ओके, अ पर्सन नीड्स टू लिव्ह डॅश हार्मनी विथ एनिमल्स अँड नेचर. तर त्याचा ऑप्शन येते इन. ओके, ऑप्शन नंबर फर्स्ट, इन. अ पर्सन नीड्स टू लिव्ह इन harmony with animals and nature. Okay, then we go to next question. Select the most appropriate antonym of the given word. ॲडव्हेंटचा अँटोनिम विचारलेला आहे आपल्याला, तर त्याचा अँटोनिम येतो एंड. ओके, ऑप्शन नंबर 2 इज द अप्रोप्रिएट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स कोणतं आहे आपल्याला ओळखायचं आहे, तर त्याचा आन्सर येते ऑप्शन नंबर 4. इट वॉज अ लॉंग cherished dream of mine. Okay, it was a long cherished dream of mine is the correct answer. It's a grammatically correct sentence. Okay, next question. काय म्हणतो, a sentence has been given with a blank to be filled with an appropriate word. Choose the correct alternative. तर क्वेश्चन काय म्हणतो, her dash behavior and her nothing but some time in jail. ओके, तर त्याचा आन्सर येते ऑप्शन नंबर 2, डिस्पिकेबल. ओके, इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो, चूज द वर्ड दॅट कॅन मिनिंगफुली सबस्टिट्यूट द अंडरलाईन पार्ट ऑफ द सेंटेन्स. सेंटेन्स काय आहे, द ऑफिसर इन्फॉर्म द सोल्जर अबाउट अ प्लेस फॉर स्टोरेज ऑफ आर्म्स अँड अम्युनिशन. ओके, तर त्याचा आन्सर येते ऑप्शन नंबर फर्स्ट, आर्सेनल. अ प्लेस फॉर स्टोरेज ऑफ आर्म्स अँड अम्युनिशन, याच्यासाठी वन वर्ड सबस्टिट्यूट काय आहे, आर्सेनल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. चूज द वर्ड दॅट कॅन मिनिंगफुली सबस्टिट्यूट द अंडरलाईन पार्ट ऑफ द सेंटेन्स. सेंटेन्स काय आहे, कीप युअर स्पीच ब्रीफ, यू आर युझिंग मोर वर्ड्स दॅन आर नेसेसरी. ओके, तर युझिंग मोर वर्ड्स दॅन आर नेसेसरी याच्यासाठी वन वर्ड सबस्टिट्यूट काय आहे, तर ऑप्शन नंबर फर्स्ट इज द करेक्ट ऑप्शन, वर्बोस. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो, अँटोनिम सांगितलं आपल्याला अंडरलाईन वर्डसाठी, तर अंडरलाईन सेंटेन्स काय आहे, ही वॉज सच अ डिलाइटफुल ओल्ड मॅन. डिलाइटफुल
याचा अँटोनिम आपल्याला माहिती आहे, घासली इज द करेक्ट ऑप्शन. ऑप्शन नंबर 3. देन वी गो टू नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो, फाइंड द पार्ट ऑफ द गिवन सेंटेन्स विथ अन इनकरेक्ट स्पेलिंग ऑफ ए वर्ड. इफ देर इज नो मिसस्पेल्ड वर्ड चूज नो एरर. ओके, जर मिसस्पेल्ड असेल तर आपण ऑप्शन सेकंड यूज करू शकतो, नो एरर. ओके, तर त्याचा ऑप्शन येते ऑप्शन नंबर 3, द थिअरटिकल अँड प्रॅक्टिकल कॉन्सेप्ट्स. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो, चूज द करेक्ट सिनॉनिम ऑफ द अंडरलाइन वर्ड फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. सेंटेन्स काय आहे, सायंटिस्ट हॅव मेनली फोकस्ड ऑन एस्टिमेटिंग हाऊ क्लायमेट चेंज हॅज अफेक्टेड डॉट्स. ओके, त्याचा ऑप्शन येते ऑप्शन नंबर 3, गॉगिंग. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, find the part of the given sentence with an incorrect spelling of a word. If there is no misspelled word, choose no error. Okay, त्याचा आन्सर येते ऑप्शन नंबर 2, the real prize for athletes was. Okay, next question काय म्हणतो, choose the word that can meaningfully substitute the underlined part of the sentence. सेंटेन्स काय आहे, have you arranged a meeting with a person who compiles dictionaries. ओके, तर त्याचा आन्सर येते लेक्सिकोग्राफर. ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन, ओके, select the most appropriate option that can substitute the underlined word in the given idiom. If there is no need to substitute it, select no substitution required. ओके, इडम काय दिलेली आहे, स्पिल द मिल्क, आणि याच्यामध्ये मिल्क अंडरलाईन वर्ड दिलेला आहे, त्याच्यासाठी आपल्याला सबस्टिट्यूशन सांगायचं आहे. तर ऑप्शन नंबर 4 येते बीन्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट इडम टू सबस्टिट्यूट द अंडरलाईन सेगमेंट इन द गिवन सेंटेन्स. ह्या सेंटेन्समध्ये मीन्स वेल हा सेगमेंट दिलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला अप्रोप्रिएट इडम सांगायची आहे. सेंटेन्स काय आहे, ही मे बी व्हेरी कॅन्डिड इन हिज स्पीच बट डोंट वरी ही मीन्स वेल. ओके, तर त्याच्यासाठी अप्रोप्रिएट इडम काय येईल, तर ऑप्शन नंबर 1 येईल, हॅज हिज हर्ट इन द राईट प्लेस. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलं आहे आपल्याला, सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड सांगायचा आहे, तर ऑप्शन नंबर 4 येईल, क्लॅमरस. तर हा करेक्टली कसा येईल वर्ड, तर असा येईल, CLAMOROUS. ओके, क्लॅमरस, इट्स अ राईट स्पेल्ड. ओके, देन वी गो टू नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो, अ सेंटेन्स हॅज बीन गिवन विथ अ ब्लँक टू बी फिल्ड विथ अन अप्रोप्रिएट वर्ड, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. सेंटेन्स काय दिलेला आहे, द पीस ऑफ डॅश इन द फील्ड ऑफ रोबोटिक्स अँड नॅनोटेक्नॉलॉजी रफली डबल्स एव्हरी कपल ऑफ इयर्स. ओके, तर त्याचा आन्सर येते ऑप्शन नंबर 2, ॲडव्हान्समेंट इज द करेक्ट ऑप्शन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, अ सेंटेन्स हॅज बीन गिवन विथ अ ब्लँक टू बी फिल्ड विथ अन अप्रोप्रिएट वर्ड, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. सेंटेन्स काय आहे, पोलँड्स प्रपोज्ड वॉल डॅश द बॅरियर बिल्ट अलॉंग द पार्ट्स ऑफ द US मेक्सिको बॉर्डर. ओके, त्याचा आन्सर येते ऑप्शन नंबर 4, रिसेंबल्स. पोलँड्स प्रपोज्ड वॉल रिसेंबल्स द बॅरियर बिल्ट अलॉंग द पार्ट्स ऑफ द US मेक्सिको बॉर्डर. ओके, आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो, चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ द अंडरलाइन वर्ड फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. अंडरलाइन सेंटेन्स काय आहे, इट विल बी हार्ड टू रिबिल्ड ट्रस्ट इन द एज्युकेशनल सिस्टम. रिबिल्डचा आपल्याला अँटोनिम सांगायचा आहे, तर ऑप्शन येते 3, क्रिपल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ द अंडरलाइन वर्ड फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. यूज अ क्लस्टर ऑफ फ्लावर्स टू डिझाईन युनिक फोटो कॉर्नर्स. तर क्लस्टरचा आपल्याला करेक्ट अँटोनिम सांगायचा आहे. ओके, त्याचा ऑप्शन येते ऑप्शन नंबर 3, डिसयुनिटेड इज द करेक्ट ऑप्शन ऑफ क्लस्टर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो,
चूज द वर्ड दॅट कॅन मिनिंगफुली सबस्टिट्यूट द अंडरलाईन पार्ट ऑफ द सेंटेन्स. सेंटेन्स काय आहे? आय डोंट नो हाऊ टू टीच हिम टू स्पेंड हिज मनी केअरफुली. ओके, तर याच्यासाठी आपल्याला सबस्टिट्यूशन सांगायचं आहे. वन वर्ड सबस्टिट्यूट, स्पेंड हिज मनी केअरफुली. तर याचं ऑप्शन येते फोर्थ, इकॉनॉमिकल इज द करेक्ट ऑप्शन. ओके, देन वी गो टू नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो? चूज द वर्ड दॅट कॅन मिनिंगफुली सबस्टिट्यूट द अंडरलाईन पार्ट ऑफ द सेंटेन्स. सेंटेन्स काय आहे? आय एम प्लॅनिंग अ स्टे फॉर अ शॉर्ट टाईम इन विना. ओके, त्याचं आन्सर येते सोजर्न. सोजर्न इज द करेक्ट ऑप्शन. ऑप्शन नंबर सेकंड इज द appropriate answer. Okay, I am playing a sojourn in Vienna. Okay, is the correct answer. Next question. Next question काय म्हणतो? Choose the word that can meaningfully substitute the underlined part of the sentence. Sentence काय आहे? The overall cause of sleepwalking is not known. तर त्याचा आन्सर येते ऑप्शन नंबर फर्स्ट. Option number first, somnambulism. Okay, then we go to next question. Find the part of the given sentence with an incorrect spelling of a word. If there is no misspelled word, choose no error. Okay, as option येते, correct option is the second option. Often, noxious places, comma, fold. Okay, next question. Choose the correct synonym of the underlined word from the given options. Individuals should have these items authenticated prior to paying a significant price for them. तर याच्यासाठी आपल्याला काय सांगायचं आहे? ऑथेंटिकेटसाठी सिनॉनिम सांगायचा आहे. तर त्याचं ऑप्शन येते अ वॉच. ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट ऑप्शन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट सिनॉनिम ऑफ द अंडरलाईन वर्ड फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. तर सेंटेन्स काय दिलेला आहे? द प्रेझेन्स ऑफ द कार्बाईड मेक्स सम ऑफ द मेटल व्हेरी ब्रिटल. तर ब्रिटलसाठी आपल्याला सिनॉनिम सांगायचं आहे. त्याचा ऑप्शन येते ऑप्शन नंबर थर्ड, फ्रॅगाईल. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो? चूज द वर्ड दॅट कॅन मिनिंगफुली सबस्टिट्यूट द अंडरलाईन पार्ट ऑफ द सेंटेन्स. शी ऑलवेज वॉन्ट्स टू बी अ सेंटर ऑफ अट्रॅक्शन इन अ पार्टी. ओके, सेंटर ऑफ अट्रॅक्शन यासाठी आपल्याला वन वर्ड सबस्टिट्यूट सांगायचं आहे. त्याचा ऑप्शन येते ऑप्शन नंबर थर्ड. ओके, सायनुशियर. ओके, देन वी गो टू नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. ओके, आय युजली डॅश माय प्लांट्स इन द मॉर्निंग बट टुडे आय डॅश देम नाव. ओके, ह्याचा आन्सर येते ऑप्शन नंबर 2. आय युजली वॉटर माय प्लांट्स इन द मॉर्निंग बट टुडे आय एम watering them now. Okay, next question. Next question काय म्हणतो? Select the most appropriate option to fill in the blanks. I would rather you dash these terms and dash the agreement. Okay, त्याचा आन्सर येते ऑप्शन नंबर 4. I would rather you accepted these terms and sign the agreement. Okay, then next question. Next question काय म्हणतो? तर in the following question, out of the given 4 alternatives, select the alternative which best expresses the meaning of the idiom or phrase. तर idiom किंवा phrase काय दिलेली आहे आपल्याला? once bitten twice shy. ओके, त्याच्यासाठी आपल्याला बेस्ट ऑप्शन चूज करायचं आहे. अप्रोप्रिएट त्याचा मिनिंग काय येतो? तर ऑप्शन नंबर फर्स्ट, अँड अनप्लिझंट एक्सपिरियन्स इंड्युसेस कॉशन. ओके, आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो? Select the most appropriate idiom to substitute the underlined segment in the given sentence. Sentence काय दिलेला आहे? The new manager took a firm stand on cutting down expenditure in the company. ओके, तर याच्यातला एक सेगमेंट आहे took a firm stand. याच्यासाठी आपल्याला काय सांगायची आहे? अप्रोप्रिएट इडियम सांगायची आहे. याच्यासाठी आन्सर येते, याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 सेकंड. ओके, put his foot down is the correct option. Okay, next let's go to the next question. काय म्हणतो क्वेश्चन? सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द वर्ड गिवन इन ब्रॅकेट्स टू कंप्लीट सेंटेन्स. सेंटेन्स कंप्लीट करण्यासाठी आपल्याला अप्रोप्रिएट सिनॉनिम सांगायचं आहे.
क्वेश्चन काय म्हणतो, डॅश ऑस्टेंटेशियस डिस्प्ले ऑफ पॉवर अँड वेल्थ हॅज बीन अ डिस्टिंक्ट फीचर ऑफ रॉयल्टी. तर त्याच्यासाठी करेक्ट ऑप्शन येते ऑप्शन नंबर 4 फ्लॅम्बायंट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन दॅट कॅन सबस्टिट्यूट द अंडरलाईन सेगमेंट इन द गिवन सेंटेन्स. सेंटेन्स काय आहे, द लेडी टू हू आय स्पोक दिस मॉर्निंग वॉज माय फ्रेंड्स ग्रँडमदर. ओके, त्याच्यातला अंडरलाईन सेगमेंट कोणता आहे, तर टू हू आय स्पोक. त्याच्यासाठी आपल्याला काय सांगायचं आहे, त्याचा अप्रोप्रिएट ऑप्शन सबस्टिट्यूट सांगायचं आहे, 1 वर्ड सबस्टिट्यूट. त्याचं ऑप्शन येते करेक्ट ऑप्शन नंबर 4 टू हू आय स्पोक. ओके, टू whom I spoke is the correct option. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. नॅरोसाठी आपल्याला अँटोनिम सांगायचं आहे, तर त्याचा आन्सर येते वाईड. ओके, वाईड इज द करेक्ट ऑप्शन ऑफ नॅरो. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड इन ब्रॅकेट्स टू फिल इन द ब्लँक. सेंटेन्स काय आहे, मदर विल बी डॅश क्रॉस इफ यू डोंट फिनिश युअर फूड. तर त्याचा आन्सर येते ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर, अँग्री. मदर विल बी अँग्री इफ यू डोंट फिनिश युअर फूड. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो, नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट पंक्च्युएशन मार्क टू फिल इन द ब्लँक. अलास डॅश शी कुडंट विन टुडेज मॅच. तर याचा आन्सर येते एक्सक्लेमेटरी मार्क. ओके, ऑप्शन नंबर 2 अलास. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण एवढे क्वेश्चन घेतलेले आहेत. यापुढील क्वेश्चन्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहोत. ओके, जर या क्वेश्चनची PDF जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, तर आज आपण इथेच थांबूयात. थँक्यू.